शेतकरी मित्रांनो नमस्ते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्चमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पंजा छाटणी घेतली आणि त्या विषयावरती आपण आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता की पंजा छाटणी का सक्सेस होत नाही. पंजा छाटणी केल्यानंतर मार्चमध्ये जर आपण पंजा छाटणी केली तर पंजा छाटणीला पुढं अडचणी काय तयार होतात या गोष्टीवरती आपण चर्चा केली होती. तर शेतकरी मित्रांनो विषय काय होतो, आपण जर मार्चमध्ये पंजा छाटणी घेतली तर पंजा छाटणी घेतल्यानंतर मालाचं पूर्ण हार्वेस्टिंग आपलं जाग्यावर थांबतं. त्याच्यामुळं परत आपल्याला जूनपर्यंत साधारण 20 मे 25 मे पर्यंत माल पूर्ण स्टॉप होतो. म्हणजे साधारण 2 ते 2.5 महिने मालाचा खंड पडतो. आणि परत जरी माल चालू झाला तर मृग नक्षत्रामध्ये जर पाऊस पडला तर त्या पावसामध्ये डंक माशी तयार होते आणि त्या डंक माशी आपल्या बागेवरचा पूर्ण माल डॅमेज करून टाकते. तर आता माझ्या पाठीमागे जी तुम्ही प्लॉट बघताय, आपण ह्या प्लॉटमध्ये लाईट छाटणी पण घेतली नाही आणि पंजा पण घेतली नाही. पहिला बहार संपला. पहिला बहार संपल्यानंतर आपण काय केलं, ह्या बागेला एक बेसल डोस केला. मल्चिंग पेपर आपण ह्या ठिकाणी फाडला, ड्रिप पशी मल्चिंग पेपर फाडला, इथं बेसल डोस टाकून घेतला, मातीआड बेसल डोस केला. आणि दुसरी गोष्ट, मार्च एप्रिलमध्ये टेम्परेचर जास्त होतं. मग आता आपण इनलाईन टाकलेलं आहे. आता ह्या इनलाईनला आपण 8 तास जरी पाणी सोडलं, ह्याचा ओलावा किती होतो, साधारण 1 फुटाचा राऊंड धरून चाला, तेवढ्या पाण्यामध्ये आपली बाग चांगल्या पद्धतीनं फुटत नाही. म्हणून मी काय केलं शेतकरी मित्रांनो, मधल्या पट्ट्यामध्ये सुरुवातीला भेगा पडल्या होत्या, जमिनीला पाणी नसल्यामुळं पूर्ण भेगा पडल्या होत्या. तर मधल्या पट्ट्यात आपण काय केलं, एकरी 1846चं 1 पोतं, पोटॅशचं 1 पोतं टाकून घेतलं आणि बाग 2 वेळा सलग 8-8 दिवसाच्या फरकानं बाग 2 वेळा गार भिजवून घेतली. बाग गार भिजवल्यानंतर बाग आपली पूर्ण जी पानगळ झाली होती ती बाग अशा पद्धतीनं पूर्ण फुटली. असे फुटवे निघले बागाला, अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं फुटवं निघलं आणि ह्या फुटव्यातून कळी निघली. कळी पण निघली आणि पाठीमागं सेटिंग झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की जी शेंड्यावर जी माल सेटिंग झालं होतं ती माल आपल्याला पूर्ण विक्रीस सापडला. म्हणजे विक्रीमध्ये म्हणजे मालाला आपल्या खंड पडला नाही, कंटिन्यू माल चालूच आहे. मार्च एप्रिलमध्ये साधारण आपण आठवड्याला साधारण 700-800 किलो माल तोडतच होतो. म्हणजे पंजा छाटणी घेतल्यानंतर काय होतंय, समजा आपण जर 1 मार्चला पंजा छाटणी घेतली तर मालामध्ये पूर्ण खंड पडतो. परत आपला माल चालू होईपर्यंत आपल्याला माल विक्री सापडत नाही. दुसरी गोष्ट, त्यातून माल आपण बागा सेटिंग होते ते, कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असतं, वातावरण स्वच्छ असतं. पंजा छाटणी केली तर माल भरपूर सेटिंग होतो. पण जर मृग नक्षत्रामध्ये जर पाऊस पडला तर डंक माशी, फळमाशी तयार होते गवतावरती आणि ती आपल्या बागेतला माल पूर्ण डॅमेज करून टाकते. त्यामुळं म्हणावं अशा पद्धतीनं आपल्याला उत्पादन भेटत नाही. मी पाठीमागं 2 वेळा आपल्या प्लॉटमध्ये पंजा छाटणी घेतली होती मार्चमध्ये, परंतु आपला प्लॉट सक्सेस झाला नाही म्हणावं एवढ्या पद्धतीचा. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण शेणखत बेसळ डोस टाकून एवढ्या मोठी तयारी करतो त्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन भेटत नाही. मग तसं उत्पादन घेण्यापेक्षा किंवा पंजा छाटणी घेऊन उत्पादन नुकसान करून घेण्यापेक्षा एकतर तुम्ही लाईट छाटणी करा मार्चमध्ये, बरोबर 1 मार्च मॅक्झिमम 10 मार्चपर्यंत. 10 मार्चच्या पुढे गेलं तर तुम्ही लाईट छाटणीसुद्धा घेऊ नका. किंवा तुम्ही लाईट छाटणी नाही घेतली तरी पण चालतात. हे पाठीमागे जे माझ्या प्लॉट बघताय, हे बघा शेंड किती वर गेले ते. आपण हे जे लाईट छाटणी ह्या बागाला आपण कात्रच लावली नाही. ऑगस्टमध्ये जी पंजा छाटणी घेतली होती त्याच्यावर बाग आपली पूर्णपणे चालू आहे. आज जर तुम्ही बघितलं तर बागेमध्ये माल भरपूर आहे, सेटिंग आहे, फ्लावरिंग आहे. तर ह्याला आपण काय केलं, बाग चांगल्या पद्धतीनं भिजवून घेतल्यानंतर बागेला पाठीमागं चांगल्या पद्धतीचा फुटवा निघतो आणि फुटवा निघाल्यानंतर त्या फुटव्यातूनच डायरेक्ट कळी निघते, लाकडाला सुद्धा कळी निघते, लाकडाला सेटिंग होतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला मार्चमध्ये बागेचं नियोजन करावं लागतंय. पाणी असेल तर शेतकरी मित्रांनो 100% साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यातून 2 वेळा तुम्ही मोकळं पाणी द्या. ड्रिपवरच्या पाण्यानं झाडांची भूक भागत नाही आणि आपल्याला म्हणावं अशा पद्धतीचं उत्पादन भेटत नाही. दुसरी गोष्ट, पाणी कमतरतेमुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, शेंगा त्रिकोणी होते त्या आणि शेंगामध्ये बी दिसतं आणि बी दिसल्यानंतर काय होतं तर आपल्याला बाजारभाव म्हणावं अशा पद्धतीचा भेटत नाही. म्हणून ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी मार्च एप्रिलमध्ये, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ह्याच्यामध्ये कमीत कमी महिन्यातून 2 वेळा, आणि पाणी जर चांगलंच असेल
तर आठवड्यातून एकदा मोकळी बाग भिजवून घ्या. अशा आपण जर मोकळं पाणी दिलं तर आता पाठीमागं तुम्ही बाग बघा ही कसं आहे, फ्लावरिंग सेटिंग अगदी म्हणजे सुरुवातीला बाग धरल्यासारखे ह्या बागेवरती माल आहे आणि सेटिंग पण आहे, माल पण आहे. तर मार्चमध्ये अशा पद्धतीने नियोजन करा. मार्चमध्ये पंजा छाटणी घेऊ नका. आणि ज्यांना खरड छाटणी घ्यायची आता माल संपत आली, पावसाळा चालू झाला जूनमध्ये, तर त्यांनी साधारण 15 जूनपर्यंत खरड छाटणी घ्या. आपण आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना शेवगा शेतीविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन उपयुक्त माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार.